Hello friends, myself Ashwini. I teach you a physics part second. The most important chapter is electrostatics. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर ऑलरेडी आपण 11वीला जो बघितला आहे त्यात खूप बेसिक कन्सेप्ट बघितला आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या या क्लासमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन पार्ट घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण 11चा जो महत्त्वाचा पार्ट होता तो रिव्हिजन करूया त्याची. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग असलेला पार्ट म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स अँड गॉस लॉ. याच्यामध्ये आपल्याला पुढे खूप ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ बघायचे आहेत. तर इथे आपण फक्त एकदा बघूया की इलेक्ट्रिक फ्लक्स काय असेल, गॉस लॉ काय, एकदा रिव्हिजन करूया 11ची. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज सेशन. In that, first we see the definition of electric flux. See, it is defined as the total number of electric field lines passing through a given area. Simple definition. See, suppose we consider this type of area. Okay, the electric field lines are passing through this area. It's called electric flux. Okay. In this area, these are the electric field lines are passing. So, this is our electric flux. आपण इलेक्ट्रिक फ्लक्स सिंपल कॅल्क्युलेट करू शकतो का ह्या एरियामधनं किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या पास होत आहेत. याच्यावरून आपण इलेक्ट्रिक फ्लक्स हा कॅल्क्युलेट. आता याच्यानंतर मी असं म्हणेल की सपोज पुन्हा एकदा आपण असा एरिया कन्सिडर केला आणि इथनं ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जात आहेत सपोज या मॅक्सिमम आहेत. ह्या डायग्राममध्ये ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण काढल्या आहे इथली सपोज मॅग्निट्यूड जी आहे ती कमी आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सची आणि इथली मॅग्निट्यूड जास्त आहे. आता याच्यावरून आपल्याला एवढं समजतं एरिया तर सेम आहे. ओके, दोघांचाही एरिया सेम आहे. पण पहिली जी डायग्राम आहे याच्यामधनं फक्त 3 लाईन्स पास होत आहेत. ही जी सेकंड डायग्राम काढली आपण इथे 5 लाईन्स पास होत आहेत. मग अशा केसेसमध्ये काय तर आपण म्हणू शकतो ही जी पहिली केस आहे या पहिल्या केसमध्ये सपोज याचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल याचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल φ1. सो याच्यामध्ये जिथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जास्त त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स हा जास्त असेल. जिथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कमी त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स मला म्हणायचं आहे जिथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कमी तिथला इलेक्ट्रिक फ्लक्स हा काय असेल कमी असेल. बघा इथे या दोन्ही डायग्रामनुसार phi is less than φ1. असं म्हणजे आपल्या एक लक्षात येतं आहे का इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिक फील्ड. दॅट मीन्स ई. बघा इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते आपल्या 3 फॅक्टरवरती डिपेंड्स येतात. बघूया कोणते. पॉज करा. ओके, बघा दिस phi flux is depends on 3 factor. Which one? Electric field, area and theta. See, the electric field आपण आत्ताच बघितलं जितक्या नंबर ऑफ फील्ड लाईन्स जास्त असतील तितका इलेक्ट्रिक फ्लक्स जास्त. जितक्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कमी तितका इलेक्ट्रिक फ्लक्स हा कमी असेल. दॅट मीन्स phi इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई असं असेल. नेक्स्ट the phi is directly proportional to A. A means the area vector. A, area. बघा जसा सरफेस असेल ॲक्च्युली इथे एक गोष्ट नक्की नोट डाऊन करा का एरिया जो असतो तो सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असतो. एरिया सरफेसला कसा असेल नेहमी परपेंडिक्युलर. मीन्स अशा टाईप्सचा जर तुमचा सरफेस असा जर तुम्ही कन्सिडर केला तर याचा एरिया वेक्टर हा याला असा परपेंडिक्युलर असेल. जर तुम्ही तो ह्या साईडने असा कन्सिडर केला तर याचा एरिया वेक्टर पुढचा सरफेस घ्या किंवा मागचा सरफेस घ्या जो सरफेस तुम्ही कन्सिडर केला आहे तो त्याच्या परपेंडिक्युलर असेल. एरिया वेक्टरची डायरेक्शन ही नेहमी सरफेसला किंवा जो गिव्हन एरिया त्याला कशी असेल परपेंडिक्युलर. अशी परपेंडिक्युलर किंवा ह्या साईडनी परपेंडिक्युलर. पण ओव्हरऑल पूर्ण सॉल्व करताना तुम्हाला ती डायरेक्शन एक जी सुरुवातीला कन्सिडर केली आहे तीच तुम्हाला शेवटपर्यंत कन्सिडर करायची आहे. पण एरिया वेक्टर हा नेहमी कसा असेल सरफेसला परपेंडिक्युलर असेल. ओके, द phi इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए. हे कसं येतं बघा.
आता इथे मी दोन एरिया कन्सिडर केलेले आहे. सपोज हा जो एरिया आहे हा कन्सिडर केला आहे मी ए इतका एरिया, आणि हा जी दुसरी डायग्राम आहे हा एरिया आहे सपोज A1. ओके, ए अँड A1 असे दोन वेगवेगळे एरिया आहेत. बघा हा छोटा दिसतोय, हा मोठा आहे, म्हणजे दोघांचा एरिया काय डिफरंट आहे. तर आता हा जो एरिया आपण कन्सिडर केला याच्यामधनं किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहेत? ओन्ली 1. ओके, जो दुसरा एरिया A1 आहे याच्यामधनं किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहेत? मोर दॅन 1. दॅट मीन्स इथे किती आता 3 लाईन्स पास होत आहेत. याचा अर्थ काय का जर एरिया तुम्ही वाढवला तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या वाढत आहेत. आणि आपण आधी काय बघितलं त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जर मॅक्सिमम असेल तर त्याचा इलेक्ट्रिक फ्लक्स हा पण मॅक्सिमम असतो. म्हणजेच काय, द एरिया इज ग्रेटर. When the area is greater, then electric field lines are also maximum. When the electric field lines are maximum, then the electric flux also maximum. That means flux is also depends on area, and flux is directly proportional to area. Okay. Next, this phi is directly proportional to theta. Okay. Next, what is theta? Actually, theta is the angle between E and A. इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया यांच्यामधला जो अँगल आहे तो अँगल असेल थीटा. मग थीटावरती हा फ्लक्स कसा डिपेंड्स असतो बघा. पुन्हा एकदा इथे दोन डायग्राम आहे, दोन एरियाज दिलेले आहेत. बघा ही जी पहिली डायग्राम आहे ह्या पहिल्या डायग्राममध्ये 1 मिनिट. ओके, ही जी पहिली डायग्राम आहे याच्यामध्ये काय दिसतंय तर फक्त एकच इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ही इथनं पास होते. ठीक आहे. आता ह्या सरफेससाठी बघा मी तुम्हाला ऑलरेडी इथे सांगितलं का एरिया व्हेक्टर हा कसा असतो तर परपेंडिक्युलर असतो सरफेसला. बघा इथे हा जो सरफेस घेतलेला आहे हा असा सरफेस घेतलेला आहे. ठीक आहे. मग याला असा सरफेस जर घेतलेला असेल इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या कशा पास होत आहेत? इकडून अशा पास होत आहेत. ठीक आहे, इकडे जात आहेत. नेक्स्ट, जर इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन अशी आहे आणि असा जर सरफेस असेल तर एरिया व्हेक्टरची डायरेक्शन कुठे येईल? ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. ओके, हा सरफेस आहे तर मग याला परपेंडिक्युलर म्हणजे कशी येईल तर इकडे. ओके, ही असेल तुमची एरिया व्हेक्टरची डायरेक्शन. ओके, बघा इलेक्ट्रिक फील्ड पण ह्याच डायरेक्शनने आहे, एरिया व्हेक्टर पण ह्याच डायरेक्शनने आहे. याचा अर्थ इथे थीटा किती दिलेला आहे? थीटा काय असेल? थीटा काय सांगतोय आपल्याला? अँगल बिटवीन ई अँड ए. मग ए आणि ई दोघांची डायरेक्शन सेम आहे याचा अर्थ थीटा असतो इथे 0 डिग्री. थीटा काय असेल इथे? 0 डिग्री असेल. ओके, व्हेन हिअर इज थीटा 0 डिग्री. आणि ही जी सेकंड डायग्राम आहे इथे थीटा काय येतोय बघा. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इकडे. आता हा जो सरफेस आहे हा असा होता. ओके, आता ह्या सरफेसला रोटेट करून तो सरफेस असा केला आहे. ओके, ह्या टाईपने तो सरफेस आला आहे. मग तुम्ही ऑलरेडी एकच डायरेक्शन कन्सिडर करा. हा तुमचा सरफेस होता, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स याला परपेंडिक्युलर येतात. ज्यावेळेस सरफेस तुम्ही असा ठेवला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या अशा परपेंडिक्युलर आल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सरफेस असा केला तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कुठे असणार आहे? सॉरी, इलेक्ट्रिक फील्ड नाही, एरिया व्हेक्टर. एरिया व्हेक्टर कसं असणार आहे? परपेंडिक्युलर टू धिस सरफेस. ओके, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकाच डायरेक्शननी, त्याची डायरेक्शन चेंज होणार नाही. पण जर तुम्ही सरफेस चेंज केला तर फक्त एरिया व्हेक्टरची डायरेक्शन चेंज होईल, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन चेंज होणार नाही. ठीक आहे, आता इथे बघा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इकडे, याचा एरिया व्हेक्टर कसा असेल इथे? परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर टू धिस सरफेस. आता बघा इथे थीटा काय असेल? ह्या डायग्राममध्ये थीटा काय येतो? थीटा काय? अँगल बिटवीन ई अँड ए. देन व्हॉट इज थीटा? हिअर द थीटा इज 90 डिग्री. ओके, इन फर्स्ट theta is 0 degree, second theta is equals to 90 degree, and the our flux formula is E dot A, E vector dot A vector.
ओके, असा फॉर्म्युला येतो. मग म्हणजेच काय, E इज इक्वल्स टू E डॉट ए कॉस थिटा. E डॉट ए कॉस थिटा. मग ह्या फॉर्म्युलानुसार हे कसं येतं हे मी थोड्या वेळाने सांगते तुम्हाला. E डॉट ए कॉस थिटा ह्या फॉर्म्युलानुसार जर बघितलं तर थिटा 0 डिग्री आणि थिटा 90 डिग्री. मग कुठे फ्लक्स मॅक्सिमम असेल, व्हॅल्यू पुट करा. कॉस थिटा, कॉस 0 1. If cos 0 is 1, that means phi is equals to E dot A. Here phi, that is magnetic flux, is theta is equals to 90 degree. Values put करा, काय येईल, phi is minimum. That means the flux is depends on theta. Gauss law. Here note that the flux can be calculated for this concept is only applicable for the closed surface. याच्या अगोदर जो फ्लक्सचा फॉर्म्युला आपण लिहिलेला होता E वेक्टर डॉट ए वेक्टर, ठीक आहे, तिथे आपण युनिफॉर्म फील्ड लाईनसाठी तो कॅल्क्युलेट केलेला होता. आता हा जो फॉर्म्युला आपण इथे घेणार आहे फ्लक्सचा गॉस लॉनुसार, तर गॉसने जे सांगितलं आहे त्यानुसार जे आपल्याला कन्सिडर करायचं आहे तिथे क्लोज सरफेस पाहिजे. बघा क्लोज सरफेस कसं समजणार आहे. ओपन सरफेस मीन्स व्हॉट, नॉर्मली असं जर एखादा सरफेस असेल काहीतरी, इकडनं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या येत आहेत, ठीक आहे, इथनं आतमधून पास होऊन ह्या पुन्हा बाहेर निघून जात आहेत. हा ओपन सरफेस झाला. मग ह्या ओपन सरफेससाठी मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल, 0. मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल, 0. का, तर जितक्या काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स येत आहेत त्या ॲज इट इज येऊन आणि पुन्हा रिटर्न निघून जात आहेत. याचा अर्थ मध्ये कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नाही आहे. याचा अर्थ फाय इज इक्वल्स टू इथे काय येणार आहे, 0. हे कशासाठी घेतलं मी, जेव्हा एखादी बॉडी असेल, कुठली ओपन बॉडी, ओपन सरफेस असं असेल त्यावेळेची ही कन्सेप्ट येते, ठीक आहे. मग क्लोज सरफेससाठी कसं असेल बघा, हे खूप महत्त्वाचं आहे गॉस लॉमध्ये. For any closed surface, flux linked with the body will be the ratio of algebraic sum of charges to epsilon naught. फ्लक्स काय असेल, द समेशन ऑफ चार्ज. जितका काही चार्ज असेल त्या क्लोज सरफेसमध्ये, जितके चार्ज प्रेझेंट असेल त्या सगळ्या चार्जची ॲडिशन करायची आणि डिव्हाइड बाय काय असेल, एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट इज परमिटिव्हिटी ऑफ दिस बॉडी. ओके, देन phi is equals to summation q divided by epsilon naught. This is the formula. See what is closed surface exactly. If we take a positive charge here, if there is a closed body and one positive charge is there, then what is the direction of electric field? Just outward like this. This is the electric field lines outside. If there is a closed body and if there is a negative charge is present in that closed surface or closed body, then what is the direction of electric field lines? It is towards the charge like this. This is the direction of electric field lines. Okay, so let's start the proof of this Gauss law. Let's see the diagram. Suppose this is a closed surface, one positive charge, that means plus q, is placed, okay, inside this the closed surface. If we take a small portion or small area of this surface, the area which is ds, the distance or the radius is between this charge and this portion which is r. Okay, then see what is the direction of electric field lines here. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे outward direction. Okay, so the electric field lines is this E, outward direction, and the area vector is also perpendicular to this area. आता इथे एरिया वेक्टर आपण असा ठेवला आहे तर याची डायरेक्शन पण कुठे असेल, परपेंडिक्युलर. दॅट मीन्स दिस इज द एरिया वेक्टर. एरिया आपण कन्सिडर केला आता dsने. ओके, कन्फ्युजन करू नका. ई आणि ds हे दोघांची डायरेक्शन काय असेल, सेम. मग आपला फॉर्म्युला काय आहे, आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डसाठी जो फॉर्म्युला वापरला होता तोच घेऊया. फॉर स्मॉल इलेमेंट, आता स्मॉल इलेमेंट कन्सिडर केला आहे म्हणजे एवढा पोर्शन कन्सिडर केला आहे तर तिथला फ्लक्स काय असेल, d phi. ओके, देन d phi इज इक्वल्स टू
ओके, सी, ज्यावेळेस आपण स्मॉल इलेमेंट काढतोय त्यावेळेस आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मग डी फाय इज इक्वल्स टू काय येईल? इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस. ओके, डी फाय इज इक्वल्स टू ई डॉट डी एस इतकं घेतलं. बघा सेम आहे. इंटिग्रेशन का घ्यावं लागलं? पूर्ण बॉडीचं. बघा हे छोटे छोटे पार्ट आहे, ही पूर्ण बॉडी, इथलं छोटं एरिया कन्सिडर केला, हे छोटं डिस्टन्स असे सगळे छोटे 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 पार्ट जर आपण कनेक्ट केले तर आपल्याला पूर्ण बॉडीचं मिळतंय. मग ज्यावेळेस आपल्याला होल बॉडीचं काढावं लागतं आणि छोटा जर पोर्शन कन्सिडर केला तर आपल्याला काय घ्यावं लागतंय? इंटिग्रेशन घ्यावं लागतंय, ई डॉट डी एस. आणि बघा जिथे आपण क्लोज सरफेस वापरतोय तिथे आपल्याला इंटिग्रेशनला इथे एक सर्कल ड्रॉ करावं लागतं. म्हणजे इंटिग्रेशन आणि हा जो सर्कल आहे याचा मिनिंगला काय होतोय? फॉर अ क्लोज्ड सरफेस. ओके, डी फाय इज इक्वल्स टू ई डॉट डी एस, ई वेक्टर डॉट डी एस. ओके, नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस कॉस थिटा. ओके, ई डॉट डी एस कॉस थिटा असं येईल. ओके, नेक्स्ट आता काय करायचं? इथे बघा ई आणि डी एस दोघांचीही डायरेक्शन एकच आहे, म्हणजे थिटा काय येईल इथे? 0. आणि जर थिटा 0 मीन्स कॉस थिटाची व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे? पुन्हा एकदा 1 होऊन जाणार आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस अशा प्रकारे येईल. नेक्स्ट हिअर वी कॅन राईट थिटा इज 0 डिग्री. देअरफॉर डी फाय इज इक्वल्स टू ई डॉट डी एस असं येईल. बघा आता इलेक्ट्रिक फील्डची जी व्हॅल्यू येते ती काय असते? के क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर. दिस डी एस ॲज इट इज. इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे हा याच्या आधी आपण बघितला काय येतो? के क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर. व्हॉट इज के? के इज द कॉन्स्टंट. Okay, what is Q? Q is the charge. What is R? R is the distance between these. R square. KQ divided by R square dot ds. आता इथे कॉन्स्टंट टर्म आपण आउटसाइडला काढतोय. ओके, फाय इज इक्वल्स टू के क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डी एस. ओके, फाय इज इक्वल्स टू व्हॉट इज के? 1/4 pi epsilon naught. This is the constant value. Next Q divide by R square. What is the integration of ds? See here area. आता इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजेच काय? हे सगळे छोटे छोटे ds असे पूर्ण स्पिअरवरती जर आपण ds कनेक्टेड केले तर पूर्ण आपल्याला स्पिअरचा एरिया मिळतोय. अँड व्हॉट इज द एरिया ऑफ द स्पिअर? इज 4 pi r square. राइट, इंटिग्रेशन ऑफ डी एस इज 4 pi r square. ओके, काय काय कॅन्सल होतंय? r square कॅन्सल, 4 pi कॅन्सल. देअरफॉर फाय इज इक्वल्स टू q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. हेन्स इट इज प्रूव्ह. नोट इट. तर हे सगळं आपण 11वीचं रिव्हिजन केलं इथपर्यंत. फाय इज इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट हे येतं आहे. इथे फक्त एक गोष्ट अशी का हा जो क्यू आपण लिहिला आहे क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट, आता इथे एकच चार्ज मी दाखवला म्हणून क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट आला. जर इथे नंबर ऑफ चार्जेस असतील तर तुम्हाला इथे घ्यावे लागेल समेशन. सी, सपोज आपण असं कन्सिडर केलं एक क्लोज सरफेस आहे आणि त्याच्यामध्ये 2 चार्ज ठेवले मी +3 अँड +2. ओके, देन व्हॉट इज द टोटल फ्लक्स? टोटल फ्लक्स +3 +2 मीन्स 3 + 2 5. देअरफॉर 5 डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट करावं लागेल. त्याच्यावरून तुम्हाला फ्लक्स मिळेल. म्हणजे क्लोज बॉडी असेल तर जितके पण चार्जेस असतील त्यांची समेशन करायची. समेशन करून त्याला डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट केलं तर 5 मिळेल. हे CET JEE खूप महत्त्वाचं आहे हा टॉपिक इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि इलेक्ट्रिक फ्लक्समध्ये सांगितल्याप्रमाणे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर तुमचा E.A ने कॅल्क्युलेट करा फ्लक्स. क्लोज बॉडी क्लोज सरफेस दिलं असेल तर सिंपल फॉर्म्युला आहे क्यू अपॉन एप्सिलॉन नॉटने कॅल्क्युलेट करा. तुम्हाला किती चार्जेस दिले क्लोज सरफेस असेल तर हे. सपोज कधी कधी असं दिलेलं असेल क्लोज सरफेस तर तुम्हाला सांगितलं आणि तिथे सांगितलं असेल इफ वन डायपोल इज प्लेस्ड इन अ क्लोज सरफेस देन व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स? डोंट कन्फ्यूज. डायपोल मीन्स व्हॉट? देर इज अ 2 पोल मीन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इज हिअर. देन व्हॉट इज द फ्लक्स? 0.
ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला CET JEEला येतील, तर बी प्रिपेअर. आणि आपला आजचं इंट्रोडक्शनचा पार्ट इथे संपतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ द गॉस लॉ. खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.